अंजली, 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 ए अंजली, काय झालं ग? अगं झोपलीस का शाळेत? तब्येत बरी आहे ना मग तुझी? हो, मला ती कशी झोप लागली कळलंच नाही अगं. वा, छान. झोपलाय काय? गाद्या देऊ गाद्या की उषा देऊ तुम्हाला की की वारा घालू असा शेजारी उभा राहून? डिग्रीवाल्या उच्च शिक्षित बाई, तुम्ही छान शिक्षक धर्म पाळताय. हा, अजून बदली व्हायची आहे माझी इथून. आणि जोपर्यंत मी इथं आहे ना तोपर्यंत नियम म्हणजे नियम. शाळा म्हणजे काय झोपायची जागा आहे का? अहो पण गप्पा बसा. हेड सर आहे मी आणि तुम्ही माझ्या शाळेत माझ्या समोर चक्क झोपा काढताय. सॉरी सर. सॉरी काय सॉरी? सॉरी म्हणे मेमो देऊ का तुम्हाला? नाही सर, तशी ती नाही झोपत शाळेत नेहमी. गप्पा बसावर रेणुकाबाई. उंदराला मांजराची साक्ष नको आहे मला. म्हणे झोपत नाहीत. झोपायचंच नसतं इथं. अरे इथं शिकवायला येता की झोपा काढायला येता? अंजली, तुला बरं वाटत नाहीये का? अगं नाही, माझी काल रात्री झोप नाही झाली. का? कुठे गेला होता काल रात्री? की उद्या काय काय शिकवायचं याची तयारी करत होता? थांबा, कुठे निघालाय? ते वर्गावर जाते शिकवायला. अहो डिग्रीवाल्या बाई, तुमच्या त्या पदव्यांचा काय उपयोग आहे हो? हा? आता या मधल्या सुट्टीत कोणाला शिकवणार आहात तुम्ही? उच्च शिक्षित बाई. ओ अंजली मॅडम, जेऊया का? बस. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला म्हटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो.
मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया.